नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे। तर आज मी निघालोय विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडच्या ठिकाणी असलेला शिवराया ह्या स्टोर मध्ये। तर शिवरायांच्या भरपूर मूर्त्या आहेत तिकडे, वेगवेगळ्या पद्धतीच्या मावळ्यांच्या मूर्त्या आहेत आणि भरपूर मूर्त्या आहेत। मी तुम्हाला दाखवेन तिकडे। त्या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आहेत। तर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्याकडे घरी घेऊन यायचे असतील तर भरपूर ऑप्शन्स आहेत त्या ठिकाणी। तर मला सुद्धा, मी पण पहिल्यांदाच चाललोय त्या ठिकाणी, तर मला बघायचं आहे की कोणत्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आहेत। तर मला सुद्धा कुणाला गिफ्ट करायची मूर्ती, त्यासाठी मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। आज संडे आहे, माझ्यासोबत श्रुती आहे। हाय श्रुती, बोल हाय। गाडी सुद्धा भरपूर दिवसानंतर काढली आहे मी, कमीत कमी 1-2 आठवडे झाले असतील, 2-3 आठवडे मी गाडी काढलीच नव्हती, तर गाडी सुद्धा काढली। तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि बघायचंय इकडे किती ट्रॅफिक असेल, काय असेल। मला असं वाटतं की ट्रॅफिक असेल तरी, कारण मी मोठी गाडी काढली आहे। ॲक्च्युअल मी काढणार तो स्कूटीच, ती कशी साईडनी सगळ्या ठिकाणी जाता येते इकडे तिकडे, पण मग बघू। तर आता आपण पोहोचलो आहे विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड। मी तुम्हाला सांगितलं की नेहमीप्रमाणे जेवेला रोडला ट्रॅफिक ही असतेच। तर तुम्ही बघू शकता की आता सध्या मी पवईलाच आहे। जेवेला रोडला ट्रॅफिक नाहीये, संडे आहे। सॉरी, ट्रॅफिकचं नाव काढलं की लगेच ट्रॅफिक चालू होईलच। बघा, झाली चालू। वा, म्हणजे 10 मिनिटासाठी शांती होती मला, पण आता परत ट्रॅफिक चालू झाली। तर त्या ठिकाणी भरपूर मूर्त्या आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शन पण आहे मूर्त्यांचं। म्हणजे जसं म्युझियम टाईप तुम्ही बोलू शकता एका पद्धतीचं, ते म्युझियम आहेच, पण तिकडे म्हणजे अशा मावळे जे आहेत ते गडावर चढतायत, दोर वगैरे आहे, त्या दोरीच्या साहाय्याने ते वर चढतायत। ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या सुद्धा आहेत। तर भरपूर अशा मूर्त्या आहेत। मी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहिले म्हणजे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण ते मला आता समोर गेल्यानंतरच कळेल की काय साईज आहे, ॲक्च्युअल किती रुपयाला आहेत आणि कशा पद्धतीच्या मूर्त्या आहेत। म्हणजे हेवी आहेत, लाईट वेट आहेत की प्लास्टिकच्या, म्हणजे ज्या आता नवीन टेक्नॉलॉजी येतात 3D पेंटिंग टाईप ज्या आहेत तशा आहेत का, म्हणजे 3D प्रिंटिंग्स जे बोलू शकतो आपण, तर तशा पद्धतीच्या आहेत का, कशा आहेत, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मला काय फोटोने कळणार नाही। तर आता 17 मिनिटं दाखवलेत आणि जशी नॉर्मल डेजला ट्रॅफिक असते तशी ट्रॅफिक नाही या ठिकाणी, कारण सुट्ट्या आहेत, संडे आहे आणि जास्त कॉर्पोरेटच्या गाड्या जात नाही तिकडे तिकडे, बस पण जास्त नाही आहेत। काय माहित, बहुतेक बस वगैरे कमी करतात संडेला, पण ठीक आहे, बरं आहे। पेट्रोल वाचतं, टाइम वाचतो आणि आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही, ते क्लच दाबा आणि बाकी सगळ्या गोष्टी। त्यासाठी मॅन्युअल गाडीच परवडते, पण मॅन्युअल गाडी मला बिलकुल आवडत नाही। मला ऑटोमॅटिक गाडी बिलकुल नाही आवडत, मॅन्युअल गाडी खूप आवडते। काय आलं आणि रेकॉर्डिंग मध्ये टाकायचं की तू उलट बोललास। काय उलट बोललो मी? मला मॅन्युअल गाडी बिलकुल आवडत नाही बोलला। नाही, ऑटोमॅटिक गाडी आवड। अच्छा, हा, ए कट कर। तर हा मेट्रोचा नवीन ब्रिज बनलाय, इथपर्यंत तर काम झालेलं आहे या ब्रिजचं आणि खूप चांगलं आहे, हाईट वगैरे खूप चांगली बनवली आहे आणि यामुळे ट्रॅफिक पण खूप होतो। आता आम्ही ऑलमोस्ट जोगेश्वरीच्या सिग्नल पर्यंत पोहोचत आलोय, पण इथून पण एक 10-15 मिनिटाचं ट्रॅफिक आहे पुढे। 10 मिनिटाचं तरी आहेच काही करून नॉर्मली। तर आता ऑलमोस्ट 300-400 मीटरवर आहे, इकडे जवळच आहे आणि तुम्ही बघू शकता की जोगेश्वरीचा जो मेन सिग्नल आहे, जोगेश्वरी लिंक रोड जिथे एंड होतो, त्या सिग्नलला राईट साईडलाच ते दुकान आहे। पण मला ह्याच गोष्टीचं टेन्शन होतं की जर 4 व्हीलर असेल तर त्याला पार्क कुठे करणार। तर बहुतेक असेल तिकडे जागा, कारण माझं ऑफिस होतं आधी इकडे मालाडला, तर या ठिकाणून जायचो मी। या ठिकाणचा व्लॉग सुद्धा मी टाकलं, मी तुम्हाला लिंक म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की इकडे किती ट्रॅफिक असते संध्याकाळच्या वेळी,
तर या ठिकाणी जे ट्रॅफिक असते त्या ट्रॅफिकचं मी ब्लॉग टाकलं होतं जेव्हा मी ऑफिसला जायचो त्यावेळी. बघू शकता की हे जोगेश्वरीचं सिग्नल आहे, त्या सिग्नल पासून एकदम जवळच. खूप सुंदर असं ह्यांच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड्स आहेत, बुक्सचे कव्हर्स आहेत, तुम्ही बघू शकता भरपूर गोष्टी आहेत. शकता अशी भेट वस्तू देण्यासाठी सुद्धा भरपूर छान असं गिफ्ट आहे. पूर्ण काचेत बाहेर पॅक आहे, आतमध्ये मूर्ती आहे. पेंडिंग आहे यांच्याकडे अवेलेबल, पाहू शकता. फ्रेम्स सुद्धा आहेत आणि या फ्रेम्स मध्ये खूप सारे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता वाघ नख हे सुद्धा आहे, वाघ नख आहे, कट्यार आहे. खूप सुंदर असं यांनी हे जे काय गिफ्टचा विचार करून सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता गुर्ज आहे हे. तुम्हाला वीट भाला माहित असेल तर वीट भाला आहे. स्वामींची मूर्ती आहे, महाराजांची मूर्ती घोड्यासकट आहे. तुम्ही पाहू शकता, मी अशी मूर्ती तर कुठे पाहिली नाही आहे आधी. खूप उत्कृष्ट असं यांनी काम केलेलं आहे मूर्तीमध्ये. आणि यांनी गड किल्ले सुद्धा बनवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सर्वच गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता दरवाजा आणि महाराजांची दुसरी मोठी मूर्ती. आपल्या मराठी सांस्कृतिक सण इथे दाखवलेत. तुम्हाला त्या पद्धतीच्या सर्व मूर्त्या तुम्हाला भेटतील इथे. तर हे बोर्ड गेम्स आहेत. काउंटर अफजल आणि एक आहे मावळा द बोर्ड गेम. वाव, हे खूप युनिक गोष्ट यांनी केली आहे, खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे असं पहिल्यांदाच बघतोय मी या सगळ्या गोष्टी इथे. कार्ड्सचे गेम सुद्धा आहेत, जे बेन 10, WWE या सगळ्या गोष्टींचे आपण कार्ड्स खेळलो. त्या जागेवर आपल्याला आपल्या इतिहासाचे, म्हणजे ज्यांच्यामुळे आपण आज आहोत त्यांच्या कार्ड्स गेम खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाहू शकता
ट्रम्प कार्ड्स आहेत. वाव, यामध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन असतील ना, यात सगळं इन्फॉर्मेशन प्लस कार्ड्स, शस्त्र आहेत, फोटोज आहेत. तर आता जस्ट आम्ही दुकानात जाऊन आलो आणि एवढ्या सुंदर म्हणजे सुरेख आणि एकदम डिटेलिंग सकट तुम्हाला मूर्त्या भेटतील. खूप लहान मूर्त्या सुद्धा आहेत, बेसिक आहेत, मोठ्याही आहेत, म्हणजे बेसिक साईज आहेत आणि मोठ्या साईजला सुद्धा आहेत, म्हणजे माझ्या इतक्या एक 4-5 फुटाच्या पण मूर्त्या आहेत आणि 1-2 फुटाच्या सुद्धा आहेत. आणि लहान जर तुम्हाला असंच गिफ्ट करायची असेल तर तेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर भरपूर मूर्त्या आहेत. कॉस्टिंग सुद्धा रिझनेबल आहे. तुम्ही बघितलातच की त्यामध्ये तुम्हाला बोर्ड गेम्स आहेत आणि कार्ड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे त्यांचे जे वाघनख आहे, भाला आहे, तलवार आहे आणि भरपूर गोष्टी आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. तर त्यांनी खूप डिटेलिंगमध्ये खूप सुंदर असं म्हणजे 3D पेंटिंग सुद्धा आहेत. तुम्ही बघितलातच की पहिल्या म्हणजे गेल्याच तिकडे महाराजांची एक 3D पेंटिंग होती. गेल्यानंतर असं म्हणजे तुम्हाला असं वाटेल, समोरून बघितलात तर असं वाटेल की पेंटिंग आहे आणि साईडने जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये ही 3D पेंटिंग आहे, ज्यामध्ये म्हणजे मूर्ती सुद्धा आहे आणि पेंटिंग सुद्धा आहे. तुला काय वाटलं, कशा आहेत तिथल्या मूर्त्या? खूपच सुंदर असं आतमध्ये गेल्या गेल्या एवढं प्रसन्न वाटलं. पहिली गोष्ट तर चप्पल काढलं, अक्षरशः असं वाटलं की आपण एखाद्या मंदिरात आलेलो आहोत आणि एक एक मूर्ती बघून असं वाटतं की एवढं कसं एखादं प्रसन्न होऊ शकतं. एखादी मूर्ती इतकी नुसती बघूनच आपल्याला इतकं छान वाटेल. आणि प्रत्येक गोष्टी जशा आपण गड होते, गड किल्ल्यांचं पण त्या लोकांनी तिथे खूप सारे असे स्ट्रक्चर बनवून ठेवलेले होते आणि वेगळे वेगळे नावही त्यांना दिलेलं होतं. तर हे सगळं कसं आपल्याला आपण जे काही गोष्टी वाचल्या होत्या शिवरायांबद्दल, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी एकत्रच आठवतात त्या दुकानात गेले की. आणि भरपूरच प्रसन्न वाटतं आणि मला खूप आवडलं. म्हणजे मी सुद्धाही असं मनात घेऊन ठेवली एखादी मूर्ती की उद्या जाऊन जर मी जर माझं घर बनवेन तर माझ्या घरी मला कोणती मूर्ती हवी, कोणत्या प्रकाराची हवी आणि काय काय हवं. म्हणजे शिवरायांचा आता आपल्या घरी आपण नेहमीच बोलतो की आपल्या घरी आपल्याला असं एखादं शिवरायांची फ्रेम किंवा मूर्ती हवी म्हणून, तर आपण तसं आधीच डिसाईड करून ठेवतो की असं आपल्याला असावं. तर तेही त्या दुकानात तुम्ही गेल्या तुम्हाला कळणार की हीच ती गोष्ट. तर इंटिरियर करायच्या आधी तुम्हाला कोणती मूर्ती कुठे ठेवायची या सगळ्या गोष्टी विचार करून करावा लागेल. तर खूप मस्त असं त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे मूर्त्या आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलं, मावळे होते तिकडे गड चढत असताना, तर तुम्ही त्या प्रकारचा तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बनवू शकता आणि त्यानंतर मग ते मावळ्यांना तिकडे आपण ऍड करू शकतो. म्हणजे आपलं इंटिरियर भरपूर छान आणि खूप भारी होईल. आणि जसं ते आपले दैवत आहेच, तर मग त्यांची मूर्ती पाहून प्रसन्न वाटतंच. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांची जी डिटेलिंग आहे त्या डिटेलिंगमुळे अजून खूप भारी वाटलं, म्हणजे त्या मूर्त्यांकडे पाहून. तर भरपूर छान असं त्या शॉपमध्ये गेल्यावर वाटलं. खूप छान असं त्यांनी काम केलेलं आहे, मूर्त्यांचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही नक्की या स्टोअरमध्ये व्हिजिट करा. आणि मी या स्टोअरच्या डिटेल्स म्हणजे जसं फोन नंबर आणि त्यांचा इंस्टाग्रामला पेज सुद्धा आहे, त्यांना मी चॅट करूनच मी तिकडे गेलो आणि लोकेशन सुद्धा त्यांनी इंस्टाग्रामला टाकलेलं आहे. मी सुद्धा माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे सगळे जे डिटेल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तिकडे टाकेन. तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. असंच लाईक करा, कमेंट करा. जय शिवराय.